265. 265 जाते. आपलं मल्टीप्लायर तंत्रज्ञान याचा वापर तुम्ही करताय, हो. तर ते कशा पद्धतीने करता आणि रासायनिक खतांचा सुद्धा वापर तुम्ही ह्या शेतीला केलेला आहे. तर आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना सांगू शकता का की तुम्ही कसा वापर केलेला आहे? सर याची लागवड आहे ना आपण 4 जून 2024 केलेली आहे. हा. त्यानंतर तुम्हाला सांगा सुरुवातीला आपण आता दोनदा मल्टीप्लायर आणि रासायनिक खताबरोबर दिलेले आहे. बरोबर. आता तुम्ही पाहिले की 24-22 कांड्यावरती ऊस आहे. हा. याची जमिनीत म्हणजे नाही का आपण याच्या आधी जे कांदे लावले ते हा. त्याला पण एकरी 2 किलो आपण मल्टीप्लायर वापरलं होतं. बरोबर. याच्यात एकदा स्प्रे साठी नाही का आपण याला मल्टीप्लायर घेतलेले हा. आहे. स्प्रे किती घेतले याचे? याचे 4 वेळा स्प्रे केलेला आहे आपण याला. हा हा. म्हणजे याची गॅरंटी तुम्हाला सांगतो, तुम्हाला दाखवल्याप्रमाणे ना याच्यात किडीचा ऊस कुठं सापडणार नाही. बरोबर. 4 हे केल्यामुळं. आणि याची जी ग्रीप आहे ती तुम्ही बघू शकता. आता 8 महिन्याचा ऊस आहे हा, कशी आहे याची. बरोबर. फुगवण क्षमता आणि नाही का कांड्याचं अंतर 265 असून सुद्धा हे बघा कशी आहे. अजून सफेदच्या सफेद ऊस आहे हा म्हणजे. आणि याचे नाही का जमिनीत भुसभुशीत पूर्ण राहून मुळ्यांचे एक नंबर. इकडे उकरून दाखवा बरं. 1 मिनिट हे बघा. हाताने पण एवढी मुरमाड जमीन आहे पण हाताने उकरते. तुमच्या जमिनीचं एक तुम्ही सांगत होते, जमिनीचं खाली काय आहे तुमचं? हे बघा गांडूळ तयार आहे त्याच्यात खाली. क्या बात आहे, दाखवा. गेलं घालून आता. मुरमाड जमीन असून सुद्धा आपल्याला आवरेज जे आहे ते एकसारखं मिळतं आणि जमीन पूर्ण भुसभुशीत आहे. हाताने उकरू हाताने शकतो. उकरते. असं बाकीच्या शेतकऱ्यांची हाताने उकरता येते का जमीन एवढी? नाही उकरता येत. मुरमाड जमीन असल्यानंतर इथे किती 8 महिने झाले पाणी भरतोय आपण. हा. पण आजची अजिबात म्हणजे नाही अशी निबर झालेली नाही जमीन. अशी भुसभुशीत जमीन दिसते तुम्हाला. त्याच्यामुळे ऊसाची नाही का लांबी तुम्ही कांड्या मोजून दाखवू शकता का? कांड्या मोजून दाखवतो. इथं घ्या. हा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 कांड्या आणि 23 कांड्यापर्यंत ऊस गेलेला आहे. गेलेला आता. हो. म्हणजे साधारणतः एक 9 महिने झाले. 9 महिने झालेत. 9 महिन्यामध्ये 22 कांड्यावरती आपला ऊस आजपर्यंत आहे. आणि याची कांडीतलं अंतर बघा, हे जाडी बघा याची. एकदम मुरमाड जमिनीशिवाय ही काय भारी जमीन नाही अशी. याच्या तुम्ही खाली पण सांगितलं खडक आहे, तर किती फुटावर आहे खडक? किती? इथे 1 फुटावरच खडक आहे. 1 फुटावर लगेच खडक आहे. ही जर माती बघितली आपण तर वरती मुरमाड माती आहे. हे बघा दगडी दिली किती बघा. हे दगड वरच्या वर दगड आहे. आणि हा ग्रेनपी एवढा असून सुद्धा आज काळोखी वगैरे हिरवागार पण दाखव ना. हे बघा ना किती ग्रीनरी आहे उसाला. हा. ग्रेनपी